हाय हॅलो नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा आणि इथे आहे पर्व. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. पर्व हाय करा. पर्व खूप दिवसांनी दिसत आहे ब्लॉगमध्ये, है ना पर्व? तर आज आहे सॅटर्डे आणि आज आहे मला सुट्टी. आता सकाळ सर्व फ्रेश वगैरे झालेले आहेत. पर्वाची आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे आणि आज दिवसभरात काय काय रुटीन होतं आणि एक काय काय आज दिवसभरात सुट्टीच्या दिवशी मी काय काय करते हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता नाश्ता आणलेला आहे. आज मी नाश्ता घरी बनवलेला नाही आहे, तर आज थोडंसं बाहेरून खावं म्हटलं म्हणून थोडंसं चेंज म्हणून थोडंसं वेगळा असा ब्रेकफास्ट आणलेला आहे. दाखवते तुम्हाला काय आणलेलं आहे. ब्रेकफास्ट करतो आणि नंतर बोलतो तुमच्याशी. आणि पर्वने ऑलरेडी चपाती आणि हे खाल्लेलं आहे. चपाती जाम खाल्लेलं आहे. तर त्याला असं बाहेरचं म्हणजे खातो तो बाहेरचं, पण बाकीचं जे म्हणजे ढोकळा वगैरे आणलेला ते त्याला आवडत नाही. इडली वगैरे असं त्याला काही आवडत नाही. त्याला चपाती वगैरे हेच पाहिजे असं म्हणून. चला तर मी आज दिवसभराचं रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर एक स्पेशल असं एक समारंभ आहे, तोही तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत स्किप न करता बघा. चला आता ब्रेकफास्टमध्ये काय केलं ते तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि आता मी चाललेली आहे आमच्या इथे बाजूलाच एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. हां हॉस्पिटल, कारण पर्व आता 5 वर्षाचं झालेलं आहे आणि पर्वचं एक वॅक्सिनेशन आहे जे 5 वर्षाचं असतं ते. तर मी आता जाऊन विचारते तिकडे अवेलेबल आहे की नाही किंवा कोणतं म्हणजे त्यांचे वार वगैरे काय आहेत. आज सुट्टी आहे तर मी साईडला तेवढं विचारून घेते. जर तुमची मुलं 5 वर्षाची झाली असतील तर 5 वर्षाचं इंजेक्शन नक्कीच द्या. आणि स्पेशली मला असं सांगायचं आहे की हे जे वॅक्सिनेशन आहे किंवा इंजेक्शन जे आहे ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच तुम्ही करा, कारण प्रायव्हेटमध्ये ह्याचे चार्जेस खूप जास्त घेतले जातात आणि प्रायव्हेटमध्ये हे जे इंजेक्शन असतात त्यांचं स्टॉक करून ठेवलेलं जातं आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हे स्टॉक करून ठेवलेले नसतात. गव्हर्नमेंटमध्ये हे फ्रेश मागवलेले असतात किंवा तिथे त्यांच्या ते लिमिटनुसारच लिमिट जेवढे असतं त्यांचं तेवढंच ते मागवतात, स्टॉक करत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त जे वॅक्सिनेशन असतील लहान मुलांचे बाळ जन्मल्यापासून ते 10 वर्ष 15 वर्षापर्यंत असतात ते सर्व जास्तीत जास्त तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये देण्याचा प्रयत्न करा, कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्याचे चार्जेस खूप घेतले जातात. चला तर मी आता जाते आणि विचारून येते त्यांना काय मला इथे सांगते आले. तर आता मी विचारून आली हॉस्पिटलमध्ये की इंजेक्शन अवेलेबल आहेत का. तर अवेलेबल आहेत आणि ऑलरेडी मी 11:15 गेले. आता 11:50 झाली आणि ते 12 वाजेपर्यंतच आहे. आता पटापट पर्व आहे ते भारवी, ह्या दोघांची वॅक्सिनेशन आहे. पर्व आहे त्यांना पटकन इंजेक्शन देऊन आणते आणि नंतर तुम्हाला अपडेट देते. तर आता मी जाऊन आली, पर्वला इंजेक्शन देऊन आली, कारण पर्वच मी गेली 11:15 तिथे गेली आणि इन्क्वायरी करून आली आणि फक्त ते 12 वाजेपर्यंतच होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे गव्हर्नमेंटचे रूल, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कसे रूल असतात. त्याच्यामुळे पटकन आली आणि 11:50 आम्ही गेलो. अगदी 10 मिनिटं होती. माझाच लास्ट नंबर होता, त्याच्यानंतर त्यांनी क्लोज केलेला. भारवीचं द्यायचं होतं पण भारवीचा आधार कार्ड नव्हता, म्हणजे आधार कार्ड नेला नव्हता. त्याला परत जा, ते बंद करण्यापेक्षा तिला नंतर देऊ, कारण रोज तिथे हे वॅक्सिनेशन चालू असतात. आणि पर्वला दिलं 5 वर्षाचं. पर्वला जरा पाय सुजलेला आहे आणि त्याचबरोबर तर त्यांनी वॅक्सिनेशन तर फ्री ऑफ कॉस्ट आहे, ते काही पैसे घेतले जात नाही. आणि त्याचबरोबर त्यांना ते जे इंजेक्शन असतं त्याचा ताप वगैरे येतो म्हणून त्याच्यासाठी एक औषधाची बॉटल पण देतात. ती दाखवते मी तुम्हाला. बॉटल पण त्यांनी दिलेली आहे आणि हे पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर असं त्याला दिलेलं आहे आणि त्यांनी आता म्हणजे ताप येतो किंवा नाही आला तरी पण हे औषध त्यांनी सांगितलं हे द्यायचं आहे. हे पर्वचा आता थोडासा पाय इथे सुजलेला आहे. पर्व झोपलाय, दुखतोय थोडासा. तर त्यांनी सांगितलं जास्त जर सुजला तर बर्फ वगैरे लावा. तर मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा सांगेन की जर तुमची मुलं ही 5 वर्ष 10 वर्ष किंवा लहान म्हणजे बाळ जन्मल्यापासून ते 15 वर्षापर्यंत सर्व वॅक्सिनेशन द्यायचे असतात. त्यातले तुम्ही प्रायव्हेटला न देता बरेच सारे जे वॅक्सिनेशन आहेत ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला द्या, जेणेकरून तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो. सो आता दुपारचं जेवण वगैरे आमचं सर्व झालं, जेवण वगैरे झालं, थोडा आराम वगैरे करून झालेला आहे. आता 5:30 वाजलेले आहेत आणि इथे आहे पर्वचा थोडासा हात पाय दुखतोय, है ना पर्व? तुम्हाला दिसत असेल त्याच्या चेहऱ्यावरनं थोडासा अपसेट दिसतोय तो. त्याचा थोडासा पाय दुखतोय. त्याला बर्फाचं शेक वगैरे दिलेलं आहे आणि पर्वसाठी नाश्ता बनवलेला आहे. पर्वसाठी नाश्त्यामध्ये बनवलेल्या शेवया त्या तुम्हाला दाखवते. पर्वच्या खाऊन झाल्यात, थोडंसं आहे अजून, त्या तुम्हाला दाखवते.
बघा इथे पर्वासाठी ह्या शेवया बनवलेल्या होत्या. पर्वाने खाल्या ऑलरेडी, कारण त्याला खूप भूक लागलेली होती. ह्या शेवया त्याला मी दिल्या. सो तर आता पर्वाने नाश्ता वगैरे केलेला आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आज आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे आमच्याच बिल्डिंगमध्ये 7th फ्लोअरवर साई पादुका येणार आहे. त्यांचं पूजन आहे आज. तर तिथे सर्वांना बोलावलेलं आहे, इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तर आम्हीही जाणार आहोत तिथे. तर तेही तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर तुम्हालाही त्याचबरोबर आमच्याबरोबर तुम्हालाही साई पादुकांचं दर्शन होईल. दरवर्षी त्यांच्याकडे येतात, डिसेंबरमध्ये येतात. ह्या वर्षी नोव्हेंबरमध्येच आलेले आहेत. तर त्याचं दर्शनासाठी आपण जाणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच एंडपर्यंत बघा, स्किप न करता. तर ह्याच्यानंतर आपण तिथे जाऊ, तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला. सो आता मी झालेली आहे रेडी आणि आता आम्ही चाललेलो तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे साईबाबांच्या पादुकाच्या आल्या. त्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मी चाललेली आहे. तर तुम्हालाही ते दर्शन माझ्याबरोबर तुम्ही ते दर्शन घ्या. चला तर आता जाऊया. तर तुम्ही बघितलंच पादुका पूजनचं दर्शन तुम्हालाही झालेलं आहे. मी थोडं तिथे जे होतं तेवढं शूट केलं, जास्त असं शूट करायला हे नाही, म्हणजे बरं नाही वाटत, कोण कम्फर्टेबल असतं नसतं म्हणून. आणि तिथेच त्यांनी साई भंडाराही ठेवलेला, तर तोही म्हणजे तिथेच आमचं जेवण भंडारही आम्ही प्रसाद म्हणून खाल्लेला आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. तर आजचा सुट्टीचा दिवस असा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता मी जाते थोडंसं वॉक करायला रात्रीचं. तर आजचा असा दिवस तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.